एमिटेड टायटन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाडीबीटी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विविध घटकासाठी विविध योजनेसाठी अर्ज केले होते, त्या शेतकऱ्यांची त्या निवड प्रक्रियेद्वारे म्हणजे लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. आता ही लॉटरी पद्धत जी काय लॉटरी आहे, ती लॉटरी कालच्या तारखेत म्हणजे 16 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना याचे एसएमएस देखील त्यांच्या मोबाईल नंबरवर आलेले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांचे निवड होऊन देखील त्यांना एसएमएस आलेले नाहीत. या शेतकऱ्यांनी आपली निवड झाली आहे किंवा नाही झाली हे कुठे पाहावे व कसं पाहावं याबद्दलच एक छोटीशी अपडेट आणि माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचे अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. चला, ही माहिती जी का लॉटरी आहे ती लॉटरी लागलेली लॉटरी आहे. या लॉटरीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांची नावे आले व या लॉटरीची जी काही नाव निवड झालेले शेतकरी आहेत त्यांचे नाव कुठे पाहायचे व कसे पाहायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूयात. जे काय संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून आपण डायरेक्ट या संकेतस्थळावर येऊ शकता किंवा आपण डायरेक्ट गुगलला कृषी.महाराष्ट्र.gov.in या पद्धतीत जर टाईप केलं आणि सर्च केलं तर आपण या लिंकवर येऊन जाल. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जे काही डीबीटी योजनेअंतर्गत जे निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी आहे ती पाहायची आहे. फक्त आपण त्याबद्दलच या ठिकाणी अपडेट पाहतो. या ठिकाणी महाडीबीटी हे जे काय पर्याय दिसतो या पर्यायावरती क्लिक करायचं. लॉटरी तपशील या पर्यायावरती क्लिक करा. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर जी काय लॉटरीचं सिस्टम आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं जातं. त्यानंतर दस्तऐवजाचा प्रकार यामध्ये आपल्याला लॉटरी हा पर्याय निवडणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण या ठिकाणी लॉटरी यादी हा पर्याय निवडतोय. हा पर्याय निवडल्यानंतर शोधा पर्यायावर क्लिक करा किंवा ऑटोमॅटिक जे काही लॉटरी लागलेल्या असतील या यादी त्या लॉटरीची आपल्याला या ठिकाणी माहिती दिली जाईल. ज्यामध्ये लॉटरी यादीमध्ये दिनांक सुद्धा दिला जाईल. 16/12/2024 रोजीची लॉटरी यादी, त्याआधी 28 जून 2024 रोजी जी काही लॉटरी यादी होती ती, त्याआधी 28 तारखेला 2 याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या लॉटरीच्या. त्या 28/6/2024 रोजीची ही एक यादी. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लॉटरी यादी दिसतील. आता यामध्ये आपल्याला ज्येष्ठ आता झालेली लॉटरी म्हणजे जी काय कालच्या तारखेमध्ये 16/12/2024 रोजी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी जी लॉटरी यादी आपण पाहतोय त्याच्या समोर आपल्याला पीडीएफ फाईल दिसते. त्या पीडीएफ फाईलवरती क्लिक करायचं. पीडीएफ फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पीडीएफ ओपन होते आणि या पीडीएफ मध्ये तुम्ही पाहू शकता या शेतकऱ्यांची निवड यादी झाली आहे किंवा निवड झाली आहे त्या शेतकऱ्यांचा ऍप्लिकेशन नंबर, नाव, जिल्हा, तालुका, गाव, कोणत्या घटकासाठी निवड झाली आहे याची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता या पीडीएफची लिंक सुद्धा मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि डायरेक्ट ही जी काय लिंक आहे जे पोर्टल आहे ते पोर्टल सुद्धा मी आपल्याला याची सुद्धा link आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देण्याचा प्रयत्न करतो. ते आता आपण ही यादी पाहिली. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे किंवा ज्यांना एसएमएस आले नाहीत परंतु निवड झाली आहे ते तुम्ही या यादीमध्ये नाव पाहून जर तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला डीबीटी अंतर्गत जी पुढील प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. डीबीटी अंतर्गत पुढील प्रक्रिया काय करायची असते निवड झाल्यानंतर याबद्दलचा याआधीच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तरी काय आपली शंका असतील, समस्या असतील, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता, कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता, जेणेकरून आपल्याला जी काय अडचण असेल त्या अडचणीचं निराकरण आमच्याकडून आपल्याला नक्कीच दिलं जाईल. तर चला, जर माहिती महत्त्वाची वाटली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.